छान आलेत ना फोटोज? हो ना, किती सुंदर आलाय ग फोटो हा. परफेक्ट मोमेंट्स कॅप्चर केलेत ना मी. असं वाटतं हा फोटो फ्रेम करून लावून ठेवावा इथे. अरे मग करून टाकूया आपण. आय गेट इट डन. कुठला फोटो आवडला सांग. नाही नाही नाही, ही पद्मिनी पुन्हा उगाचच. त्यापेक्षा मी आपला मोबाईल मध्ये ठेवतो हा फोटो. लहानपणी हात धरून जग दाखवू शकलो नाही, आज किमान हात धरून पूजा करू शकलो, यातच समाधान मिळतंय मला. इतक्यात समाधान मानणार आहात का तुम्ही? तुम्हाला खरं सांगू द्या काका, जेव्हा तुम्ही इथे नव्हतात ना, तेव्हा केदारने आम्हाला सगळ्यांना इतका आधार दिला याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. युवराजला वाटत होतं की कदाचित तुम्ही मर्डर केला असेल, पण केदार स्टूड बाय यू ऑल अलोंग. दॅट मॅन, त्याला 100% या गोष्टीची खात्री होती की तुम्ही काहीच केलं नाहीये, तुम्ही निर्दोष आहात. आणि तो एक मुलगा म्हणून खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला. तो सगळ्यांना सांगत होता की तुम्ही काहीच केलं नाही, आणि सगळं त्यांनी इतकं मॅच्युअरली हँडल केलं. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमची इच्छा होती ना केदारने तुम्हाला बाबा म्हणावं, ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. खरंच तू म्हणतेस तसंच हो. तुला माहितीये का, हे सगळं जयरामचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा मी आता इथून पुढचं आयुष्य तुरुंगात घालवेन ही भीती नव्हती मला. केदारच्या मनात माझ्याबद्दल आता काहीतरी नवीन गैरसमज निर्माण होतील आणि तो माझ्यापासून आणखी लांब जाईल ही भीती वाटत होती मला. पण नाही, आज त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला. खूप छान वाटतंय मला. आणि बरं वाटायलाच हवं, कारण केदार सारखा मुलगा मिळायला नशीब लागतं त्या काका. तो मुलगा अत्यंत जबाबदार आहे. नाही नाही, पण फक्त केदारच नाही काय, ही आपली तारिणी ती सुद्धा खूप समंजस पोरगी आहे. नाही आता काय, घरातल्या मोठ्या सुनीचा मान मिळालाच आहे तिला. तू बघ कौशिकी, तारिणी ना सगळ्या घराला असं खूप छान सांभाळेल. आय होप तुम्ही जे म्हणताय ते खरं होईल. पण दया काका, जेवढं मी तारिणीला ओळखते ना, ती खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह मुलगी आहे काका. नाही म्हणजे ती गोष्ट चांगली आहे, पण एक कुटुंब सांभाळण्यासाठी कधी कधी कठोर व्हावं लागतं, खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात, कधी कधी स्ट्रिक्टही व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं ते कंपनी सांभाळणं इतकंच कठीण आहे. एक सांगू तुला कौशिकी, त्या पोरीचं हळवं असणं हीच तिची खरी ताकद आहे. माणसांना असं एकत्र बांधून ठेवण्यासाठी संवेदनशील असणं खूप महत्वाचं असतं. आणि तिच्याकडे ते संवेदनशील मन आहे. गेली ती सुद्धा निर्णय घेईल, आणि आपण सुद्धा हळूहळू सगळं पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायला हवं ना. नाही तर ते लोक शिकणार कधी, नाही का? आपल्याला जमेल तेवढं शिकवायचं त्यांना, आणि मग सगळं त्यांच्या पद्धतीने करण्याची मुभा देखील द्यायची त्यांना. अगदी बरोबर बोललात. अगं नवीन पिढी आहे, नवीन विचार घेऊन आलेली, त्यांच्याकडून 4 चांगल्या गोष्टी आपल्यालाही शिकता येतीलच की. आणि माझी खात्री आहे तारिणी सुद्धा या घराची मोठी सून म्हणून सगळ्या घराला खूप छान सांभाळेल. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण फक्त पद्मिनी काकू आणि युवराजच्या समोर ती घाबरून जायला नको, एवढंच वाटतं मला. नाही नाही नाही, तिथे काही करणार नाही ग ते. आणि आपण आहोत ना ग, आपण असं खंबीरपणे तिच्या मागे उभं राहायचं. हां, जमेल जमेल केला. तुमची ही झोप उडाली आहे वाटतं. नाही, एवढ्या रात्री बोलवलंय म्हणजे काहीतरी खुपतंय. बोला, बोलताय का जाऊ मी आता? काकू, तू आज सगळ्यांसमोर त्या तारिणीच्या हातात घरातले सगळे अधिकार देऊन टाकलेस. म्हणजे ती आता या घरात राणीसारखी फिरणार आणि आपण आपल्याच घरात तिचे गुलाम असल्यासारखं वावरायचंय का? पद्मिनी मम्मा, ती तारिणी कशी आहे ते मला माहितीये. आता ती सगळ्यांना दाखवत फिरेल
मी खांडेकरांची मोठी सून आहे, मला सगळं येतं, मी किती छान आहे. पद्मिनी मम्मा, तुम्ही मोठ्या सुनेचा मान तिला कशाला दिलात? बा मुलायचा होशियार. काय रे? मलिका बेलसरे, खांडेकरांची सून महाराणी तारिणी येत आहे हो. केदार काय चाललंय तुझं? या महाराणी या इकडे. अहो आम्ही करतो, बसा इथे. अरे नाही नाही, मी हे आवडते. आवर तुम्ही काय करता, आम्ही आहे. अरे सावकाश सावकाश. आम्ही तुमच्या सेवेमध्ये मनापासून रुजू आहोत. आणि तू हे सगळं का करतोयस? व्रतासाठी ना, म्हणजे त्यांना असं वाटलं की तू व्रतासाठी नकार देशील, पण त्यांच्या यॉर्करवर तू छान सिक्सर मारलास. सुनेचा हक्क आणि मान दोन्ही मिळवलंस. वा. मान आणि हक्काचं वगैरे मला काही माहिती नाही. आई असं म्हणायची की कुटुंब असेल ना तर ते एकत्र असायला हवं. मतभेद असू देत ना, प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात, पण त्यांच्यामध्ये जिव्हाळा सुद्धा असायला हवा. आणि या कुटुंबाला एकत्र आणावं लागणार आहे. पण बॉस, आपल्याला हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? हा, आता मोठ्या सुनेचा मान मिळवलाय तर घराला घरपण सुद्धा आणू. आजपर्यंत मला वाटायचं ते दोघं फक्त मलाच आवडतात, पण ते दोघं तुम्हाला पण आवडतात. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मी कसं त्यांच्या समोर भासवते की ते दोघे किती चांगले आहेत, मला त्यांची किती काळजी आहे, तसं तुम्हाला सुद्धा हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. म्हणजे त्या तारिणीला हौस आहे मान मिळवण्याची, तर मग हौस पूर्ण करून घेऊ दे तिला तिची. तिला कळत नाहीये आज ज्या पायानं हात लावून तिने आशीर्वाद द्यायला भाग पाडलं मला, त्याच पायाखाली चिरडून टाकेन मी तिला. पण बॉस, या कुटुंबाला एकत्र आणणं सोपं नाहीये, कारण इथे प्रत्येकाला वाटतं की आय एम द किंग ऑफ खांडेकर हाऊस. म्हणजे तू त्यांना चांगल्या गोष्टी सांगशील, निशी, युवराज, ईशा यांना ना स्वतःचा स्वार्थ महत्वाचा आहे. तू त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते अर्थाचा अनर्थच करतील आणि तुलाच डिक्टेटर म्हणून मोकळे होतील. म्हणूनच तर त्यांना पोलिसी खाक्या दाखवायचा आहे. आपण त्यांना शिस्त लावायचं काम करू. माझ्या विरोधात का होईना सगळे एकत्र तर येतील. पण बॉस, तुला ही जबाबदारी खरंच घ्यायची आहे का? त्यांच्या मनात नाहीये आपुलकी, पण म्हणून मी माझी माणुसकी सोडू शकत नाही ना. बॉस, ते ओजी खांडेकर आहेत, त्यांना एकत्र आणणं सोपं नाहीये. ते असतील खांडेकर, मी सुद्धा तारिणी बेलसरे. गुन्हेगारी संपवण्याचा जिने घातलाय घाट, तीच तारिणी बेलसरे मिरवणार आता खांडेकरांच्या घरात मोठ्या सुनेचा थाट.